प्रेज द लॉर्ड प्रियांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खरोखर प्रभूला खूप खूप धन्यवाद की त्याने आपल्यावर त्याची कृपा आज नवीन केलेली. बायबल सांगतं आम्ही भस्म झालो नाही, ही केवळ त्या परमेश्वराची प्रियांनो आपल्या सर्वांवर कृपा आहे. आणि खरोखर प्रियांनो, आजच्या रविवारच्या सभेमध्ये प्रियांनो, जसं आज आपण त्या परमेश्वराची आराधना केली, आपण त्या परमेश्वराची स्तुती केली प्रियांनो, बायबल सांगतो तो त्याच्या लेकरांच्या स्तुती आणि आराधनेमध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे. यावेळेस प्रियांनो, आता आपण परमेश्वराच्या वचनामध्ये जाऊया. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थना करून आजच्या वचनाला आपण सुरुवात करूया. यावेळेस आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. पित्या, आम्ही धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. पुन्हा एकदा पित्या, या रविवारच्या दिवशी तू आम्हाला तुझी कृपा पुरवलीस, तुझं सहाय्य पुरवलंस की पित्या आम्ही तुझी आराधना, महिमा, स्तुती करावी आणि तुझं वचन पित्या आज आम्ही ऐकावं. आज विशेष मध्यस्थी करत आहे पित्या. आज जे वचन पित्या येणार आहे ते मी माझ्या बुद्धीने, माझ्या मनाने, माझ्या बळाने नव्हे, तर प्रभू तू तुझ्या पवित्र आत्म्याने आज तुझ्या लेकरांबरोबर बोलणार आहेस, म्हणून धन्यवाद पित्या. आज जो प्रत्येक व्यक्ती पित्या ही सभा पाहणार आहे, त्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, त्या प्रत्येकाला दर्शन दिलंस, अनेक हरवलेल्या आत्म्यांचं तारण केलंस. प्रत्येक आजार विकार प्रभू येशू तुझ्या रक्तामध्ये, नामध्ये नष्ट झाला, म्हणून धन्यवाद. प्रत्येक सैतानाचं बंधन आम्ही तोडतो आणि तुझी मोकळीकता जाहीर करतो. धन्यवाद देतो पित्या, ही पूर्ण सभा, ही पूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतलीस, म्हणून धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये, आमेन. प्रियांनो, आपण मागील काही दिवसांपासून परमेश्वराच्या वचनामधून पाहत आहोत की खरोखर समृद्धी ही परमेश्वराची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही योजना आहे. प्रियांनो, आपण पाहतो की परमेश्वर हा चांगला पिता आहे आणि तो आपल्या सर्वांवर खूप प्रेम करतो. देवाचं वचन सांगतं की ज्या देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला राखून न ठेवता त्याला त्याने आपल्या सर्वांकरिता अर्पण केलं, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसं देणार नाही. खरोखर प्रियांनो, तो देव, मी जसं सांगितलं ना, हा एक कंजूस नाहीये प्रियांनो. तो देव प्रियांनो सढळ हाताने देणारा, तो असा देव आहे की ज्याने आपला जीव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. आणि मग म्हणून प्रियांनो, तो जो देव आहे प्रियांनो, त्याची ही योजना आहे, त्याची ही इच्छा आहे की तुम्ही आणि मी एक आशीर्वादाचं, बरकतीचं आणि त्या खूप महत्वाची गोष्ट प्रियांनो की एक विपुलपणाचं जीवन. कारण येशू बोलला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. तर प्रियांनो, यावेळेस आपण प्रभूच्या वचनाला आपण सुरुवात करूया. प्रियांनो, जर 3 योहान याचा 1 अध्याय आणि 2 वचन जर आपण वाचले, तिथं असं म्हटलं, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तुला सर्व गोष्टीमध्ये सुस्थिती व आरोग्य मिळावं अशी मी प्रार्थना करतो. तर देवाचं वचन काय सांगतं? प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीमध्ये सुस्थिती व आरोग्य असावं अशी मी प्रार्थना करतो. सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो ही आहे ना की बायबल सांगत आहे की जसा आपला आत्मा सुस्थितीत आहे. प्रियांनो, आपण जसं आत्मिक रीतीने, जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, आत्मिक रीतीने आपण ज्यावेळेस बलवान असतो, आणि आत्मिक रीतीने बलवान असणं म्हणजे काय माहिती तुम्हाला? पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने त्या देवावर प्रीती करणं. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेस आपण पाहिलं अनुवादच्या पुस्तकामध्ये, अनुवादचं पुस्तक हे समृद्धीचं पुस्तक आहे. आणि प्रियांनो, त्या पुस्तकामध्ये आपण बघितलं की खरोखर प्रियांनो कशा रीतीने प्रियांनो की प्रत्येक ठिकाणामध्ये तिथं म्हटलेलं आहे की तू जर परमेश्वरावर प्रीती करशील, तू जर त्याच्या आज्ञा पाळशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. आणि प्रियांनो, खरोखर आज देखील प्रियांनो तीच आपण पाहतो आज्ञा आहे की आपल्याला त्या परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये पहिलं स्थान द्यायचं. जे त्या परमेश्वराला पहिलं स्थान देतील, जे त्या परमेश्वरावर प्रीती करतील, प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये
सर्व आशीर्वाद येते. तर खरोखर प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण जर परमेश्वराच्या वचनामध्ये आपण बघितलं तर प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचे जे आशीर्वाद आहेत, परमेश्वराची जी समृद्धी आहे प्रियांनो, ही फुल आहे, ही कंप्लीट आहे. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जसं मी सांगितलं ना, जो शालोम शब्द आहे प्रियांनो, तो शालोम शब्द म्हणजे काय? कोणतीही गोष्ट तुटलेली नाही, कोणतीही गोष्ट कमी नाही. परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला समृद्धी देतो, देवाची जी समृद्धी आहे ही जगाच्या समृद्धीपेक्षा वेगळी. जगामध्ये जी समृद्धी फक्त बोलतात की पैसा असला खूप समृद्धी, पण प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर समृद्धी देतो, तो तुम्हाला आरोग्य देतो, तो तुम्हाला बरकत देतो, तो तुमच्या जीवनामध्ये शांती देतो, तो तुमच्या जीवनामध्ये आनंद देतो, तो तुमच्या जीवनामध्ये प्रीती देतो, तो तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो तुम्हाला लागणारी हर एक गोष्ट देतो. आणि मग म्हणून प्रियांनो, आपल्याला परमेश्वरापासून प्राप्त होणारी समृद्धी पाहिजे. जसं आपण पाहिलं होतं नीतिसूत्र 10:22 मध्ये म्हटलं की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो आणि त्याबरोबर तो दुःख देत नाही, कष्ट देत नाही. प्रियांनो, यावेळेस आपण बघूया, हे खूप महत्वाचं वचन आहे की परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कारण परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला समृद्धी देतो. आज आपण आजचं वचन आपण सुरुवात करूया. जर आपण यिर्मयाचा 17 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 5 पासून ते 8 पर्यंत वचन वाचूया. यिर्मयाचा 17 अध्याय आणि 5 पासून ते 8 पर्यंत आपण वचन वाचूया. हालेलुया. यिर्मयाचा 17 अध्याय आणि 5 पासून ते 8 पर्यंत वचन यावेळेस प्रियांनो मी वाचत आहे. इथं देवाचं वचन सांगतो, परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. तो वैरानातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षार भूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळे येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. तर प्रियांनो, खरोखर हे खूप 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 महत्वाचं वचन. इथं बायबल सांगतं, परमेश्वर असं म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला परमेश्वरापासून समृद्धी पाहिजे, परमेश्वरापासून आशीर्वाद पाहिजे, तर परमेश्वर हा आपला स्रोत बनला पाहिजे. कोणता मनुष्य नव्हे प्रियांनो, कोणता आपण पाहतो की लीडर नव्हे, कोणता आपण पाहतो मिनिस्टर नव्हे. प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण परमेश्वरावर भरोसा ठेवणं. प्रियांनो, इथं बायबल सांगतं की जो मनुष्य, जो व्यक्ती मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो, ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, बायबल सांगतं तो शापित आहे. प्रियांनो, आपण पाहतो शापित म्हणजे काय? मरणाची सत्ता. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मरणाची सत्ता सुरू होईल. तो मनुष्य आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये, जसं आपण पाहतो आदाम आणि हवा यांनी, आपण पाहतो की देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण पाहतो त्यांनी सैतानाच्या शब्दांवर विश्वास ठेवला. आणि प्रियांनो, आपण पाहतो ज्यावेळेस त्यांनी त्यांचा विश्वास देवावरून हटला आणि त्यांनी सैतानाच्या शब्दांवर भरोसा ठेवला, बायबल सांगतं त्यांचं जीवन शापित झालं. काय झालं? मरणाची सत्ता त्यांच्यावर सुरू झाली, आजाराची सत्ता सुरू झाली, गरिबीची सत्ता सुरू झाली, अपयशाची सत्ता सुरू झाली, फॅमिली प्रॉब्लेम सुरू झाले, सर्व ठिकाणामध्ये मुलांमध्ये भांडणं सुरू झाले.
प्रियांनो, आपण पाहतो की त्यांचं जीवन सर्व वाईट गोष्टींनी भरून गेलं. का? कारण की त्यांचं अंतःकरण हे परमेश्वरापासून फिरलं. आणि बायबल हेच सांगते की ज्या माणसाचं अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. पुढे बायबल सांगतो तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. विचार करा, इथं बायबल सांगतं जो मनुष्य परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही त्याचं काय होईल? बायबल सांगतो वैराणातल्या झुडपासारखा होईल. म्हणजे तुम्हाला माहिती ना प्रियांनो, की जे अरण्य असतं किंवा वाळवंट असतं आणि त्या वाळवंटामध्ये आपण पाहतो ना जे झुडपं असतात. कोणते झुडपं असतात? काटेरी झुडपं असतात. तुम्हाला माहिती आहे तिथे कॅक्टसचे झाड असतात. कॅक्टसचे झाड तुम्हाला माहिती आहे प्रियांनो फळ देत नाही, काटे देतात. आणि प्रियांनो, आपण पाहतो हीच परिस्थिती त्या व्यक्तीची होईल जो परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही. आणि बायबल सांगतं जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळी, क्षार भूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. बायबल सांगतो तो पुरुष जो इथं आपण पाहतो ना की जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला परमेश्वरावर भरोसा ठेवायचा, परमेश्वरावर विश्वास करायचा आहे. प्रियांनो, इथं बायबल सांगतो जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो तो काय होईल? तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरेल. उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. हालेलुया. प्रियांनो, आपण पाहतो जो मनुष्य आपण पाहतो की मानवावर भरोसा ठेवतो तो एका कॅक्टस सारखा बनल. त्याच्या जीवनामधून फक्त काटे येतील, शाप ना. आपण पाहिलं की तो इथं बायबल सांगतं वैराणातल्या झुडपासारखा होईल. पण जो मनुष्य प्रियांनो परमेश्वरावर भरोसा ठेवतो, बायबल सांगतो तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. बायबल सांगतो तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळे येते तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. विचार करा प्रियांनो की तो हिरवागार राहील. हिरवा तुम्हाला माहिती नाही, हिरवा कलर हा प्रॉस्पेरिटीचा, समृद्धीचा कलर आहे. आणि आपण पाहतो की त्या व्यक्तीला इव्हन आपण पाहतो इथं बायबल सांगतं अवर्षणाच्या वर्षी, म्हणजे ज्यावेळेस दुष्काळ पडेल, ज्यावेळेस आपण पाहतो जसा हा कोरोना व्हायरसचा आपण पाहतो की हा लॉकडाऊन सुरू आहे आणि अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रियांनो समस्या आलेल्या आहेत, आर्थिक समस्या आलेल्या आहेत, आर्थिक प्रॉब्लेम आलेले आहेत. आणि प्रियांनो, ह्या समस्या, ह्या प्रॉब्लेम कशामुळे आलेत माहिती तुम्हाला? एकच कारण मी तुम्हाला सांगतो, कारण की त्यांचा विश्वास परमेश्वरावर नाहीये. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला परमेश्वराला आपला दाता, आपला स्त्रोत करायचा आहे. आपल्याला सर्व गोष्टी ज्या मिळणार आहेत या केवळ परमेश्वरापासून भेटणार आहेत. आपल्याला कोणत्या माणसावर भरोसा ठेवायचा नाहीये. आपल्याला आपल्या जॉबवर, आपल्या नोकरीवर भरोसा ठेवायचा नाहीये. आपल्याला कोणत्या अधिपतीवर भरोसा ठेवायचा नाहीये. आणि आपल्याला या जगातल्या कोणत्याही सृष्ट वस्तूवर भरोसा ठेवायचा नाही. आपला जो दाता आहे, आपल्याला ज्या सर्व गोष्टी मिळणार आहेत हे ह्या केवळ परमेश्वरापासून भेटणार आहेत. आणि हा विश्वास आणि हा भरोसा आपल्या अंतःकरणामध्ये ठेवायचा. जे लोक हा विश्वास ठेवणार आहेत की हा परमेश्वरच माझा सर्व गोष्टींचा स्रोत आहे ना. जसं तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आपण स्तोत्र संहिता 23 नेहमी बोलतो. काय म्हणतो आपण? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टींची कमी पडणार नाही जर परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. पण जर दुसरा कोणता मनुष्य जर आपला मेंढपाळ आहे, प्रियांनो आपलं काम जर आपलं मेंढपाळ आहे, किंवा प्रियांनो ह्या जगातली कोणतीही अशी सृष्ट गोष्ट किंवा धंदा किंवा आपण पाहतो कोणतीही गोष्ट जर आपला मेंढपाळ आहे, तर मी तुम्हाला सांगतो तुमचा जॉब, तुमचा धंदा, जसा आज आपण बघतोय की अनेकांचा धंदा चौपट झालेला आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि मग म्हणून आपण पाहतो जर तुम्ही तुमच्या नोकरीवर भरोसा ठेवता, तुम्ही जर तुमच्या धंद्यावर भरोसा ठेवता, तुम्ही जर कोणत्या माणसावर भरोसा ठेवता, बायबल सांगतं आपण एक शापित जीवन जगणार आहे. पण जे लोक परमेश्वरावर भरोसा ठेवतात, मी तुम्हाला सांगतो परमेश्वर
या कोविडच्या समयी सुद्धा त्याच्या लेकरांना आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. बायबल सांगतं की इस्रायल देशामध्ये दुष्काळ पडला. आणि प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, लोकांना आपण पाहतो खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, पण परमेश्वराने त्याचा जो दास एलायजा, जो त्याच्यावर भरोसा करत होता, विश्वास ठेवत होता, प्रियांनो, त्याला एका ओहळाजवळ नजीक त्याला ऍड्रेस दिला की तू ह्या एक तळ होतं, त्या तळ्याजवळ तू जा आणि तिथे तुला पाणी मिळेल. पण इतकंच नव्हे, मी कावळ्यांना आज्ञा दिलेली आहे, ते कावळे येतील आणि ते तुला अन्न देतील. प्रियांनो, कावळे कधी अन्न देऊ शकतात का? नाही देऊ शकत. पण परमेश्वर कावळ्यांना बदलू शकतो. आणि मग म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही माणसावर भरोसा ठेवते, तुमच्या कामावर भरोसा ठेवते, तुमच्या बिझनेसवर भरोसा ठेवत आहे, तुमचा बिझनेस बंद होऊ शकतो, तुमचं काम बंद होऊ शकतं. पण परमेश्वरावर जे भरोसा ठेवतात, परमेश्वराकडे हजारो आपण पाहतो की तो देणारा परमेश्वर आहे. त्याच्याकडे आपण पाहतो चॅनल्स आहेत, त्याच्याकडे स्त्रोत आहे, तो कसं पण तुम्हाला पुरवू शकतो, तो कावळ्यांना आज्ञा देऊ शकतो, तो काहीही करू शकतो, तो तुमच्या घरामध्ये सोन्याची खाण तयार करू शकतो, त्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये प्रियांनो. हालेलुया. आणि मग म्हणून जी समृद्धी आहे ही केवळ त्या लोकांना मिळणार आहे जे पूर्णपणे परमेश्वरावर भरोसा ठेवतात. प्रियांनो, यावेळेस आपण अजून एक वचन वाचूया. देवाचं वचन काय सांगतं? आपण जर स्तोत्र संहिता 118 8 आणि 9 वचन आपण वाचूया. स्तोत्र संहिता 118 8 आणि 9 वचन. असं म्हणतात, हे वचन बायबलमध्ये सर्वात मध्य भागामध्ये आहे. आणि म्हणून प्रियांनो, बायबलमध्ये जे सर्वात मध्य भागामध्ये जे वचन आहे, सर्वात मध्ये जे वचन आहे, ते काय म्हणतं आपण बघूया. इथं बायबल सांगतं, आपण वाचूया. स्तोत्र संहिता 118 8 आणि 9 वचन. बायबल इथं सांगतं, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे, बायबल मधलं सर्वात सेंटर, सर्वात मधलं वचन काय सांगत आहे? मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं, अधिपतीवर भरोसा ठेवू नका, सरकारवर भरोसा ठेवू नका, तुमच्या कामावर भरोसा ठेवू नका ना, तुमच्या नोकरीवर भरोसा ठेवू नका. आपल्याला काय करायचंय? आपल्याला परमेश्वरावर भरोसा ठेवायचा. आणि बायबल सांगतं की जे परमेश्वराला शरण जातात, आपण जर अजून एक वचन वाचूया, जे परमेश्वराला शरण जातात, जे शरण जाणं म्हणजे भरोसा ठेवणं. प्रियांनो, जे परमेश्वराला शरण जातात त्यांच्या जीवनामध्ये काय होतं आपण वाचूया. आपण जर स्तोत्र संहिता 34 आणि प्रियांनो, यावेळेस आपण एक वचन वाचूया. स्तोत्र संहिता 34 आणि यावेळेस आपण इथं बायबल सांगतं, आपण 8 पासून ते 10 पर्यंत वचन वाचूया. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. ऐका, पुन्हा एकदा शब्द काय आला? जो पुरुष त्याच्यावर भाव किंवा भरोसा ठेवतो तो पुरुष धन्य. धन्य म्हणजे आशीर्वादित. प्रियांनो, आणि बायबल सांगतं, परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. बायबल सांगतं, तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. आपण बघितलं, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावं हे बरं. प्रियांनो, आपण बघितलं, अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं बरं. आणि इथं बायबल सांगतं, परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. प्रियांनो, दुष्काळामध्ये सुद्धा आपल्या बायबलमध्ये अनेक उदाहरण आहेत ना. इसाकाचं उदाहरण मी पहिलं तुम्हाला सांगितलं होतं की दुष्काळ पडलेला होता,
पण ज्यावेळेस इसाकाने परमेश्वराची वाणी ऐकली आणि तो गरार देशामध्ये राहिला, त्याने त्याच्या शेतामध्ये प्रियांनो आपण पाहतो बी पेरलं, देवाने ते बी 100 पटीने वाढवलं. तर तुम्ही बघा प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट, परमेश्वराला शरण जा. तू या जगातील कोणत्याही माणसाला, कोणत्याही वस्तूला, नोकरीला, धंद्याला तुमचा स्रोत, तुमचा सोर्स बनवू नका. परमेश्वर आपला सोर्स आहे. परमेश्वर आपल्याला सर्व चांगल्या गोष्टी देणार आहे. द बायबल सांगतं, तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, प्रभूची स्तुती करा. हे वचन तर असं वचन आहे की आपण प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. आपला भरोसा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपला भरोसा तो यहोवा परमेश्वर आहे. प्रियांनो, आपण या जगावर विश्वास ठेवत नाही, आपण कोणत्या माणसावर विश्वास ठेवत नाही, आणि प्रियांनो आपण त्या परमेश्वरावर भरोसा ठेवतो. तो आपला मेंढपाळ आहे आणि म्हणून आपल्याला कोणत्याही चांगल्या गोष्टीची वान पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. हालेलुया. आता प्रियांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं ना, यिर्मयाच्या पुस्तकामध्ये देखील पाहिलं आपण, जो व्यक्ती माणसावर भरोसा ठेवतो किंवा त्याच्या नोकरीवर भरोसा ठेवतो, त्याच्या धंद्यावर भरोसा ठेवतो, या जगावर भरोसा ठेवतो, तो माणूस शापित होणार आहे. त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद येणार नाही. पण जो मनुष्य देवावर भरोसा ठेवतो, त्याचं जीवन मात्र प्रियांनो परमेश्वराच्या आशीर्वादाने भरून जाणार आहे. प्रियांनो, इव्हन आपण पाहतो या जगामध्ये अनेक लोक पैशावर भरोसा ठेवतात, पैशाला आपलं देव बनवून टाकतात. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, बायबल सांगतं की पैशावर भरोसा ठेवू नका. याच आपण एक वचन वाचूया. आपण जर नीतिसूत्र याचा 11 अध्याय आणि 28 वचन, नीतिसूत्र याचा 11 अध्याय आणि 28 वचन, 11 अध्याय आणि 28 वचन, देवाचं वचन इथं सांगतं प्रियांनो, जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. हालेलुया. बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, माणसावर भरोसा ठेवू नका. जर आपण माणसावर भरोसा ठेवलो तर आपण शापित जीवन जगणार आहोत. तुम्ही जर तुमच्या नोकरीवर आणि धंद्यावर विश्वास ठेवत आहात तरी देखील तुम्ही शापित होणार आहात. कारण आपण आपल्या बाहूला, बायबल सांगतो, जो आपल्या बाहूवर भरोसा ठेवतो तो शापित झालेला आहे. आणि पुढे बायबल हे देखील सांगतं, जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो, जो आपल्या पैशावर, जो आपल्या प्रॉपर्टीवर, जो त्याच्याजवळ ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यावर विश्वास ठेवतो, बायबल सांगतं तो पडेल, पण नीतिमान नवीन पालवीप्रमाणे टवटवीत होतील. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे अजून एक महत्वाची गोष्ट आहे ना, पैशावर भरोसा ठेवू नका, प्रॉपर्टीवर भरोसा ठेवू नका. तुम्हाला माहिती आहे का, पैशाला बायबलमध्ये नीतिसूत्रामध्येच ते वचन आहे की पैशांना पंख आहेत आणि ते उडून जातील ना. पण प्रियांनो, जो व्यक्ती परमेश्वरावर भरोसा ठेवतो प्रियांनो, तो व्यक्ती मात्र त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही चांगल्या वस्तूची कमी पडणार नाही. एकदा असं झालं प्रियांनो, येशूचा एक शिष्य येशूकडे आला आणि म्हटला, माझा आणि माझ्या भावामध्ये तुम्ही निर्णय द्या, आमच्यामध्ये प्रॉपर्टी विषयीचं भांडण चालू आहे आणि तुम्ही आम्हाला ना आमची जी प्रॉपर्टी आम्हाला डिवाइड करण्यासाठी, विभागण्यासाठी आम्हाला सहाय्य करा. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त बोलला की ना, आपण बघूया ते वचन, खूप इंटरेस्टिंग वचन आहे आणि खूप महत्वाचं वचन आहे. आपण लूक याचा 12 अध्याय, लूक याचा 12 अध्याय आणि इथं काय वचन आपण वाचूया, लूक 12. ओके, इथं आपण पाहतो बायबल सांगतं ना, येशू ख्रिस्त बोलला त्या व्यक्तीला ना, गृहस्थ मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले. आणखी त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.
आता हे वचन खूप 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 महत्वाचं आहे प्रियांनो. हालेलुया. इथं बायबल सांगतं, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे जर पुष्कळ संपत्ती आहे, पुष्कळ आपण पाहतो प्रॉपर्टी आहे, पुष्कळ आपण पाहतो की पैसा आहे, पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जे सर्व आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, जे आपल्याला दिसतं, ते एका क्षणामध्ये नष्ट होऊ शकतो. तुमच्याकडे करोडो रुपयांची प्रॉपर्टी, एक भूकंप आला आणि प्रियांनो ते घर पडू शकतात. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे काय पण होऊ शकतं ना. इव्हन तुमच्याकडे खूप पैसा आहे, तो चोरीला जाऊ शकतो, काय पण होऊ शकतं. आणि मग म्हणून प्रियांनो, इथं बायबल सांगतं की आपल्या पैशावर भरोसा ठेवू नका. आणि येशूने एक दाखला सांगितला की बायबल सांगतं, एक आपण जर पुढे वाचलं तर येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. आणि इथं बायबल सांगतं, कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधेन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे, विसावा घे, खा पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. तर प्रियांनो, इथं आपण पाहतो एक खूप खूप महत्वाचं वचन. हे वचन आपल्यासाठी एक खूप मोठा इशारा आहे. आणि बायबल इथं सांगतं प्रियांनो, हा एक खूप धनवान माणूस आहे, त्याच्या जमिनीमध्ये खूप पीक आलं. प्रियांनो, इनफॅक्ट इथं आपण पाहतो त्याने असा विचार केला की आता माझे कोठारे छोटे आहेत, इतकं पीक मी कसं साठवू. त्याने एक मोठं आपण पाहतो गोडाऊन बांधण्याचा आपण पाहतो निश्चय केला. आणि आपण पाहतो तो बोला ना, मी आपले कोठारे मोडून मोठी बांधील आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवेल. पण इथं बायबल सांगतं की तो म्हणतो, मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, विसावा घे, खा पी, आनंद कर. आता बघा, या व्यक्तीचा जो जीव होता, या व्यक्तीचा आपण पाहतो ना, जी सिक्युरिटी होती ना, किंवा आपण पाहतो जो भरोसा होता, हा त्याच्या पैशावर होता. तो काय म्हणतोय, जीवा, खा पी ना, विसावा घे. कारण तुझ्या बँक मध्ये खूप पैसा साठलेला आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो ना, तुमच्या बँक मध्ये खूप पैसा असेल, सर्व असेल, पण प्रियांनो, आपण विसावा घेऊ शकत नाही, आपण खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, जर देवाचा आशीर्वाद आपल्यावर नाही. प्रियांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण हे समजायला पाहिजे, आपला जीव ना ह्या जगामध्ये आणि जगातल्या गोष्टींमध्ये नको, आपला जीव हा परमेश्वरामध्ये पाहिजे. आणि इथं आपण पाहतो ना, येशू ख्रिस्त बोलला, कारण माणसाचं जीवन, इथं जसं बायबल सांगतं ना, की कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. जीवन हा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, संपत्ती हे जीवन बनवू शकत नाही. अनेक जण बोलतात पैसा है तो लाईफ आहे, मनी इज लाईफ. पण मी तुम्हाला सांगतो, पैसा अनेकदा फेल होतो. पैसा आपल्याला शांती देऊ शकत नाही. पैसा आपल्या शरीरामध्ये अनेकदा आरोग्य देऊ शकत नाही. कितीतरी लोक आपण पाहतो कॅन्सरने जखडलेले आहेत, करोडपती आहेत, पण त्यांचा पैसा त्यांना वाचवू शकत नाही, एड झालेला आहे. आपण पाहतो अनेकांच्या जीवनामध्ये फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, घरामध्ये दिवस रात्र भांडणं आहेत, पण त्यांचा पैसा त्यांना आपण पाहतो की त्या भांडणांपासून मुक्ती देऊ शकत नाही. प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून की पैसा आपला जीवन होऊ शकत नाही. प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे, म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला देवविषयक बाबतीत धनवान झालं पाहिजे. येशू बोलला, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो, फक्त या जगातल्या पैशाच्या मागे लागतो,
व देवविषयी बाबतीत धनवान होत नाही. विचार करा की परमेश्वराविषयी धनवान होत नाही. बायबल सांगतं की तो व्यक्ती, येशू ख्रिस्त बोलला, मूर्ख आहे. कारण विचार करा, इथं हा व्यक्ती ज्या वेळेस बोलला ना, जीवा खा पी, कारण खूप वर्ष पुरेल इतका माल ना तुझ्या कोठारांमध्ये साठवलेला आहे. पण देवाने त्याला म्हटलं, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कुणाचे होईल? जे सर्व साठवून ठेवलेले, जर तुझा जीव आज रात्री गेला, तुझी सिक्युरिटी, तुझा भरोसा तुझ्या पैशावर आहे, पण तो तुझा भरोसा मरणापासून तुला वाचवल का? नाही वाचवू शकत. आणि मग म्हणून प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला लक्षात ठेवायचंय प्रियांनो, आपली संपत्ती, आपला पैसा आपल्याला आपला भरोसा होऊ शकत नाही. आपला एकच सोर्स आहे. सोर्स म्हणजे ना देणारा. आणि तो देणारा कोणता मनुष्य नाहीये, सरकार नाहीये, आपण पाहतो की कोणता, आपण पाहतो धंदा नाहीये, जॉब नाहीये, बिझनेस नाहीये. देव माझा सोर्स आहे. बोला, कबूल करा की तो देवच माझा सोर्स आहे, तो देवच माझा स्रोत आहे, तो देवच मला सर्व देणार आहे. आणि प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, जे लोक, मी तुम्हाला सांगतो, परमेश्वरावर भरोसा ठेवतात, जसं आपण बघितलं, तरुण सिंहासही वान पडते आणि त्यांची उपासमार होती. पण जे परमेश्वरावर भरोसा ठेवतात त्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडणार नाही. म्हणून महत्वाची गोष्ट, तुमचा भरोसा कुठे आहे? पैशावर आहे, तुमच्या कामावर आहे, तुमच्या धंद्यावर आहे, गव्हर्नमेंटवर आहे, गव्हर्नमेंट मला देईल, माणसावर आहे, अधिपतीवर आहे? प्रियांनो, तुम्ही वाळूवर उभा आहात ना, जसं बोलतात, यू आर स्टँडिंग ऑन अ सिंकिंग सँड. आणि आपण पाहतो कधी ती वाळू खाली जाईल, घसरल, आणि प्रियांनो आपला नाश होईल. जसा हा व्यक्ती इथं, परमेश्वर, देव त्याला बोला, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव गेला, तर ही सर्व संपत्ती कुणाची? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली सिक्युरिटी, प्रियांनो, आपला भरोसा हा परमेश्वरावर पाहिजे. आणि तो परमेश्वर, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, काही लोकांना असं वाटतं ना की तो परमेश्वर आपल्याला बरकत देणार नाही, तो परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार नाही. मी तुम्हाला सांगतो, जे तुमचं बिझनेस, तुमचा नोकरी, कोणता मनुष्य, सरकार जे तुम्हाला देतं त्यापेक्षा करोडपटीने जास्त आशीर्वाद तो परमेश्वर तुम्हाला देऊ शकतो. का देऊ शकतो आपण बघूया. त्याचं कारण काय? कारण आहे, हालेलुया ना. यावेळेस प्रियांनो, आपण अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 18 आणि 19 वचन वाचूया. अनुवाद याचा 8 अध्याय 18 आणि 19 वचन. अनुवाद याचा 8 अध्याय 18 आणि 19 वचन. सॉरी, 8 अध्याय, 1 मिनिट. हालेलुया. तिथे प्रियांनो देवाचं वचन सांगतं, ऐका. देवाचं वचन इथं आपल्याला सांगत आहे, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. ऐका, इथं बायबल सांगत आहे, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, त्या देवाचं स्मरण ठेव, त्या देवावर भरोसा ठेव, त्या देवाच्या मार्गामध्ये चाल, त्याच्या आज्ञेमध्ये राहा. कारण बायबल सांगतं, त्याने तुझ्या पूर्वजांची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती, आता बघा हा जो शब्द आहे, धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. सामर्थ्य म्हणजे बुद्धी. तुम्हाला माहिती आहे, सामर्थ्य म्हणजे आपण पाहतो की अनॉइंटिंग, आपण पाहतो ना, परमेश्वर आपल्याला बुद्धी देतो, परमेश्वर आपल्याला आयडियाज देतो, परमेश्वर आपल्याला, आपण पाहतो ना, सर्वात जो मोठा, मी तुम्हाला सांगतो ना, जो आशीर्वाद हा आहे, परमेश्वर आपल्याला आयडिया देतो. आणि प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस परमेश्वर तुम्हाला बिझनेसची आयडिया देईल, परमेश्वर तुम्ही एक काम खूप चांगल्या रीतीने, उत्कृष्ट रीतीने कसं करावं याचं ज्ञान तुम्हाला देईल, बुद्धी तुम्हाला देईल.
आणि ज्यावेळेस तुम्ही त्या उत्कृष्ट रीतीने ते काम कराल ना, तुम्हाला माहिती आहे उत्कृष्ट रीतीने तुम्ही तुमचा बिझनेस चालवाल. इथं बायबल सांगतं ना, की बायबल इथं सांगत आहे ना, की तो तुम्हाला धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. आणि प्रियांनो, की म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला त्या परमेश्वराचं स्मरण ठेवायचं. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा ना, की आपल्या बुद्धीवर, आपल्या बळावर ना, आपल्या पैशावर, माणसावर, जॉबवर आपल्याला अवलंबून राहायचं नाहीये. परमेश्वरावर, परमेश्वराचं स्मरण ठेवायचंय. कारण तो परमेश्वर, इथं जसं देवाचं वचन सांगतं, त्याने आपल्या पूर्वजांशी करार केलेला आहे. जर आपण गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय 13 वचन जर वाचलं, बायबल सांगतं की येशू ख्रिस्त आपल्यासाठी शापित झाला, यासाठी की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना म्हणजे तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावा. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की बायबल सांगतं ज्यांनी ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवलेला आहे ते अब्राहमाची संतान आहात. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं ना, देवाचं वचन सांगतं तुझ्या पूर्वजांशी. आता आपला पूर्वज कोण आहे? आपला पूर्वज अब्राहम, इसाक आणि याकोब आहे. बायबल सांगतो तो विश्वासणाऱ्यांचा पिता आहे. तुम्ही जर बायबलमध्ये बघितलं, देवाने अब्राहमाला आशीर्वादित केलं. अब्राहम हा देवावर विश्वास ठेवणारा, देवावर भरोसा ठेवणारा व्यक्ती होता. त्याने त्याचं घर सोडलं, तुम्हाला माहिती आहे, त्याने त्याचा देश सोडला. त्याने देवाची वाणी ऐकली आणि देव त्याला बोलला, मी सांगतो तिथं जा आणि मी तुला आशीर्वाद देईल. आणि खरोखर अब्राहम, प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, एका राजाप्रमाणे समृद्ध झाला, आशीर्वादित झाला, बरकत त्याला भेटली. का? कारण देवाबरोबर त्याचा करार होता. आता बायबल सांगतं तोच करार देवाने तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर केलेला आहे. पण तुम्हाला हा करार पाळला पाहिजे. तुम्हाला त्या देवावर भरोसा ठेवायचा आहे. तुम्हाला आणि मला इथं बायबल सांगतं तो आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. हालेलुया. आणि बायबल इथं सांगतं कारण त्याने तुझ्या पूर्वजांची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून परमेश्वराला पहिलं स्थान द्या. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं, सर्वात पहिली अट समृद्धी प्राप्त करण्यासाठी ही आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रियांनो, पुढे काय म्हटलं? तुम्ही आपला देव परमेश्वर याला विसरून अन्य देवांच्या मागे लागाल, त्यांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल व तर खात्रीने तुमचा नाश होईल, हे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. तर इथे आपण पाहतो, जर तुम्ही देवाला सोडून तुम्ही पैशाला देव बनवलं, तुम्ही तुमच्या कामाला देव बनवलं, तुम्ही तुमच्या धंद्याला देव बनवलं, तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंटला आणि अधिपतीला देव बनवलं, तुम्ही माणसाला देव बनवलं, तर बायबल सांगतं तुमचा खात्रीने नाश होईल. का माहिती तुम्हाला? कारण तुम्हाला माहिती आहे का, जसा देव सर्व शक्तिमान, सर्व बुद्धिमान, सर्व समर्थ आहे, तसा कोणताही माणूस, कोणताही अधिपती सर्व शक्तिमान, सर्व बुद्धिमान, सर्व शक्तिमान नाही. केवळ देव सर्व शक्तिमान आहे. आणि मग म्हणून देवाला आपलं स्त्रोत करा, देवाला हा आपला दाता बनवा, सोर्स. तो देव माझ्या सर्व गरजा भागवल, हा विश्वास ठेवा. नोकरीवर, धंद्यावर, जगातल्या गोष्टींवर, माणसावर भरोसा ठेवू नका. एक शेवटचं वचन प्रियांनो आपण वाचूया. आणि हे वचन बघा ना, किती क्लिअरली, कन्साइसली आपण पाहतो, एकदम व्यवस्थित रीतीने या वचनामध्ये लिहिलं. आपण जर प्रियांनो फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 19 वचन वाचूया. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 19 वचन. हे वचन तुम्ही सर्वजण प्रियांनो माझ्या मागे बोलू शकता. मी हे वचन हळूहळू बोलणार आहे, यासाठी की आपल्या मनावर हे ठसावं की तो देव माझा स्त्रोत आहे ना, की तो देव माझा पुरवठा करणार आहे. हालेलुया. सर्वजण माझ्या मागे बोला. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पूर्वी. इथं बायबल सांगतं माझा देव आपल्या संपत्तीनुरूप. विचार करा, त्याच्या संपत्तीनुरूप. प्रियांनो, या जगामध्ये ज्या कोणताही धनवान माणूस असू द्या,
किती संपत्ती असू द्या, त्याची संपत्ती लिमिटेड आहे. पण देवाची जी संपत्ती आहे ही अनलिमिटेड आहे. आणि बायबल सांगतं की माझा देव आपल्या त्याच्या संपत्ती अनुरूप तुमची सर्व गरज, तुमची किती गरज? सर्व गरज, थोडी गरज नाही, एक दोन गरजा नाही, सर्व तुमची गरज प्रियांनो ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविली. मग इथं आपण पाहतो एक सिद्धांत आहे बायबलमध्ये. तो सिद्धांत काय? सिद्धांत हा आहे की तुमच्या सर्व गरजा भागवण्यासाठी प्रियांनो परमेश्वरावर भरोसा ठेवा. प्रियांनो, तुम्हाला आणि मला जगावर भरोसा ठेवायचा नाहीये, माणसावर भरोसा ठेवायचा नाहीये. तुम्हाला आणि मला केवळ आणि केवळ इथं जसं पाऊल बोलतो, माझा देव परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण तो धनप्राप्ती करून घेण्याचे तो तुला सामर्थ्य देतो. प्रियानो, त्याच्यावर भरोसा ठेवा आणि खरोखर तो देव तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने भरणार. तर खरोखर प्रभूला खूप खूप धन्यवाद. प्रियानो, यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि यावेळेस प्रियानो आपले नेत्र बंद करूया. आज प्रियानो ही वेळ आहे. जर इथं आपण आज देवाच्या वचनामध्ये बघितलं की तुम्ही जर कोणत्याही गोष्टीला तुमचा स्रोत बनवलेले आहे, ती प्रत्येक वस्तूचा माणूस, गव्हर्नमेंट, जॉब, धंदा, प्रभूला बोलूया, प्रभू आज मी कोणत्या माझ्या कामावर भरोसा ठेवत नाही, तर मी केवळ तुझ्यावर भरोसा ठेवत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो, आज प्रार्थना करत आहे. पित्या, प्रत्येक जे तुझे लेकरं आज हे वचन बघत आहेत, या प्रत्येकाला तुझ्या वचनामधून तू दाखवलंस की खरोखर जे तुझ्यावर भरोसा ठेवतात पित्या, त्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची कमी पडणार नाही. प्रभू, आज आम्ही तुझ्या वचनामधून बघितलं की तरुण सिंहांनाही वान पडेल, पण प्रभू जे तुझं भय धरतात, जे तुझ्यावर भरोसा ठेवतात प्रभू, ते त्या पाण्याच्या किनारी लावलेल्या एका झाडाप्रमाणे बनतील. ते आपल्या हंगामी फळ देतील, ते हिरवगार राहतील, त्यांना ते फळ देण्याचे ते सोडणार नाहीत. पित्या, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. आज मी प्रार्थना करत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक तुझ्या लेकरांना सहाय्य कर, मदत कर की पित्या त्यांनी पित्या या क्षणी सर्व त्या मूर्त्या नष्ट कराव्यात आणि केवळ तुला आणि तुला आपला स्त्रोत करावं, सोर्स करावं, की तू आम्हाला सर्व गरजा भागवणारा परमेश्वर आहेस. खरोखर तू आमचा देव आहेस. तू म्हटलंस की माझा देव तुमची सर्व गरज, त्याच्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. पित्या, ही समृद्धी मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जाहीर करत आहे. तुझी बरकत मी जाहीर करत आहे. प्रभू, आमची समृद्धी ही तुझ्यापासून आहे, कारण अब्राहमाच्या द्वारे तुझा आणि आमचा करार झालेला आहे. ख्रिस्त येशूच्या रक्तामध्ये पित्या आमचा तुझ्याबरोबर करार झालेला आहे. आणि पित्या, खरोखर त्या कराराप्रमाणे तू आम्हाला धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देतोस. तू आम्हाला आशीर्वादित करतोस, म्हणून धन्यवाद देतो. सर्व गौरव, महिमा, आदर पित्या आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. हालेलुया. प्रियानो, यावेळेस आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया. आणि यावेळेस प्रियांनो आपण एक वचन, आपण ऑलरेडी ते वचन वाचले, तर मला असं वाटतं वाचण्याची गरज नाही. यावेळेस मी एक प्रियांनो एक छोटस एक कडवं गाणार आहे आणि तुम्ही तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये घ्या आणि वर परमेश्वराकडे अर्पण करा. आज प्रियांनो आपले दशमांश, आपले अर्पण त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रियांनो आपण पेरूया. कारण बायबल सांगतं ज्यावेळेस आपण आपलं अर्पण, आपलं दशमांश त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरतो प्रियांनो, इव्हन आपण त्या देवाला भरोसा करत. आपल्याला माहिती आहे, मी ज्यावेळेस माझं अर्पण, माझे दशमांश देवाच्या राज्यामध्ये पेरणार आहे, देव त्यांनी त्याच्या वचनामध्ये जसं सांगितलं, मी आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुझ्याकरिता वर्षवी. तो आशीर्वाद तो देव या क्षणी तुमच्या जीवनामध्ये मोकळं करणार आहे. तुम्हाला तो त्याच्या आशीर्वादाने भरणार आहे. त्यावेळेस प्रियांनो आपण एक गीत घेऊया आणि हे गीत चालू असताना तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये घ्या आणि मग आपण प्रार्थना करूया. हालेलुया. यावेळेस आपण एक गीत घेऊया परमेश्वराच्या गौरवासाठी आणि
प्रियानो, तुम्ही तुमचं अर्पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या हातामध्ये आणू शकता. याच आपण परमेश्वराच्या गौरवासाठी आपण ते गीत गाऊया. स्तुति के योग्य यीशु को, आभारी दिल से आराधना. महिमा के योग्य यीशु को, संपूर्ण आत्मा से आराधना. स्तुति के योग्य यीशु को, आभारी दिल से आराधना. महिमा के योग्य यीशु को, संपूर्ण आत्मा से आराधना. स्तुति के योग्य यीशु को, आभारी दिल से आराधना. महिमा के योग्य यीशु को, संपूर्ण आत्मा से आराधना. आराधना स्तुति आराधना, हालेलुया स्तुति आराधना. आराधना स्तुति आराधना, हालेलुया स्तुति आराधना. पूरे बल से आराधना, पूरे मन से आराधना. पूरे बल से आराधना, पूरे मन से आराधना. हालेलुया. याच प्रियानो, आपलं अर्पण आपल्या हातामध्ये घेऊया. ते वर करा. प्रभूला बोलूया, प्रभू हे अर्पण मी तुझ्या राज्यामध्ये पेरते. आणि प्रभू, आज मी जसं माझं अर्पण, माझे दशमांश तुझ्या राज्यामध्ये पेरते, प्रभू तू आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद या क्षणी माझ्या जीवनामध्ये तू मोकळा करतेस, म्हणून धन्यवाद देतो. पित्या येशूच्या नावामध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो. या क्षणी पित्या, जसं तुझे लेकरं त्यांचं अर्पण, त्यांचे दशमांश तुझ्या राज्यामध्ये पेरते, पित्या आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद या क्षणी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये मुक्त केलास, म्हणून धन्यवाद देतो. पित्या सर्व शाप या क्षणी तू नष्ट केलेस, कारण आज तुझ्या लेकरांनी तुला आपला स्त्रोत बनवलेले. तू आमचा मेंढपाळ आहेस आणि आम्हाला कोणत्याही चांगल्या वस्तीची वाण पडू देत नाहीस. या क्षणी तुझी बरकत तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये दिलीस, तुझा आशीर्वाद तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये दिलास पित्या, म्हणून धन्यवाद देतो. सर्व पित्या जे पेरलेले बी बहुगुणित झालं 100 पटीने 1000 पटीने, म्हणून धन्यवाद देतो. येशूच्या